नमस्कार. मुलाला घेऊन आले होते. काय नाव आहे मुलाचं? शिवम राहुल. काय वय? 7. बरं, काय झालं होतं नेमकं त्याला? त्याला म्हणजे बोलायला पण खूप प्रॉब्लेम येत होता हा. आणि बोलतच नव्हता, एकदम चिडचिड वागत होता. बरोबर. आता एकदम त्याला आपण बेसिकली तो आय कॉन्टॅक्ट वगैरे नव्हते, नाही, अजिबात नव्हतं. बोलण्यामध्ये तो वेगळंच काहीतरी बोलायचा, हो. प्रॉपर शब्द येत नव्हते, नाही. वागणं तर म्हणजे विचित्रच होतं त्याचं. विचित्रच वागत होता. हा, आपण म्हटलं होतं ऑटिस्टिक आहे आणि एडीएचडी हायपर ऍक्टिव्ह होता जरा तो हो, बऱ्यापैकी. हो. आता ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवलं? आता जेवायला पण लागलाय तो, एकदम व्यवस्थित जेवायला करतो. म्हणजे काय, थोडंसं विस्तारित सांगा. जेवायला म्हणजे काय? म्हणजे जेवण करत नव्हता आधी, काहीच खात नव्हता. अजिबात नाही. बरं. चपाती तर खातच नव्हता तो आधी. बरं. आता चपाती पण खायला लागला हा. आणि ते बाहेरचं तर अजिबात काहीच खात नाही आता. आधी बाहेरच जास्त हो, मागायचं, बाहेरचं जास्त मागत होता, हा. आता अजिबात मागत नाही तो. घरचं व्यवस्थित जेवायला हा, लागलं. थोडीच पोरं- सर म्हणजे त्याला स्कूलला टाकलं येत नंतर सर पण बोलले त्याच्यामध्ये खूप काही फरक पडलाय. बरं, म्हणजे त्यांना कसं लक्षात आलं हा फरक पडलाय? म्हणजे त्याच्या वागण्यावरून त्यांना ते वागण्यामध्ये- ओरडत पण नाही आता, अच्छा. त्याच्यापर्यंत वेळेवर करतो. आधी ओरडायचा. हो, खूप ओरडायचा तो. बरं, ओरडायचं म्हणजे नाही नेमकं काय? म्हणजे कुणी मारलं तर ओरडायचा का असंच? असं पण ओरडत होता. असं पण ओरडायचा. आता ते नाहीये. नाही, ओके झालं एकदम 100. क्या बात आहे. आणि बोलायचं? बोलायचं पण आता खूप काही बोलतो. काय काय बोलतो? साधारण सरांनी काय शिकवलं तो सांगतो बरं. अच्छा, काय शिकवलं हे पण हा, सांगतो? ते पण आधी सांगायला. शिकवलेलं कळायचं का त्याला? काहीच कळत आणि नाही. सांगायचं तर लांबच राहिलं. लांबच राहिलं, पण आता खूप शिकवलंच. फरक पडला. बरं, आता तो व्यवस्थित. बरं, त्याचा सेल्फ इंडिपेंडेंट झालाय का तो? हो, हो. आणि झालं. कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये? त्याच्या हाताने बऱ्यापैकी खातो पण. अच्छा, हाताने जेवण करायला हा, लागला. करतो. आधी मला वाटलं तुम्ही जरी भरवलं तरी खात नव्हता तो. म्हणजे चपातीचा तो एक घास पण नाही खात होता, ते पण बापरे. व्यवस्थित खातो. मी म्हटलं पालेभाज्या दिवशी मी टिफिनला त्याला शेपूची भाजी दिली, हा. व्यवस्थित खाल्ली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडेसे बिहेव्हिअर पण प्रॉब्लेम्स होते. तो फेकाफेकी करायचा, हा. तोडातोडी करायचा गोष्टी. आता कसं आता आहे? रागाचं ओके, प्रमाण. आता राडा नाही करत, काहीच नाही, एकदम ओके झाला तो. तुम्ही आता लोकांना काय सजेस्ट कराल? लहान मुलांसाठी वयोवर्ष 6चे, तर 6व्या वर्षी ह्या प्रॉब्लेमसाठी लोकांनी होमिओपॅथी ऑप्ट खरंच करायला पाहिजे? काय सल्ला राहील तुमच्या त्या आई करायला पाहिजे. पालकांना? तुमची अपेक्षा होती का एवढा फरक पडेल? नाही, आम्हाला अपेक्षा होती. आम्ही भरपूर डॉक्टरांकडे गेले पण आम्हाला काहीच फरक पडला नाही. भरपूर म्हणजे कुठे कुठे गेले होते तुम्ही? थेरपी ते चालू होतं पण त्याच्यावरून पण आम्हाला काहीच फरक हा, स्पीच नाही, थेरपी त्याच्यावरून काहीच नसतं. काहीच नसतं. आम्ही 1 वर्ष आणि आपण आपल्या ट्रीटमेंट बरोबर स्पीच थेरपी दिली का? अजिबात नाही. अजिबात फक्त नाही. पुढे व्यवस्थित द्यायचं आणि असतं. त्यानेच तो स्वतःहून आकलन शक्ती त्याची वाढायला लागली आणि तो आता बोलायला बोलायला लागला लागला. विदाऊट स्पीच थेरपी. तुम्ही डेफिनेटली पालकांना काय म्हणाल अशा तुम्ही केसेस? पण ती ट्रीटमेंट घ्या, तुमच्या मुलांना एकदा व्हिजिट करायचं.